आपण विदर्भ पाठ बनणारे विकास महामंडळ नागपूर तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी कार्यशाळा आहे पाणी वापर संस्था बळकटीकरण आणि सक्षमीकरण या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सर बेलसरे सर, कुलगुरू बोकारे सर आणि कावडे सर, तसेच आता उपस्थित मंचावर श्री देशमुख साहेब आणि कासार सर, मनोजी तायडे, गाडेकर सर आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव, गोसेखुर्दची सर्व टीम लीडर आणि या ठिकाणी उपस्थित आवर्जून महिला मंडळी, अध्यक्ष, संचालक असतील, शेतकरी असतील, सगळ्यांना माझा नमस्कार. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा निर्माण झाला, याच्यावर पाणी वापर संस्था निर्माण झाल्या, ह्या चालाव्यात असं सगळ्यांना वाटते ना. हा महत्त्वाचा मुद्दा. हा निर्माण झाला, पण ह्या निर्माण होण्यासाठी कितीतरी लोकांच्या शेत्या पाण्यात गेला, त्याचे कुटुंब, त्याच्यामुळे हा गोसेखुर्द बनला. तर आता गोसेखुर्द बनला तर त्यांची मेहनत जे गेली ते ह्या पाणी वापर संस्था जेव्हा सक्षम होतील ना तेव्हाच आपल्याला वाटेल खरंच गोसेखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प सगळ्यात चांगला झाला. आणि याच्यासाठी निश्चित चांगला होईल अशी माझी खात्री आहे. मी माझ्या पाणी वापर संस्थेच्याबद्दल जे आपल्याला माहिती देतो ते तुम्हाला आवडेलच असा माझा विश्वास आहे. तर माझी जे पाणी वापर संस्था आहे, समृद्धी पाणी वापर संस्था, ज्यावेळेस मी त्या पाणी वापर संस्थेमध्ये सचिव म्हणून नियुक्त झालो तर मला फक्त 1000 रुपये महिना देत होते. 1000 रुपये महिना तुला देऊ, तुम्ही काम करा. ठीक आहे, आता काम कसा करायचं सांगा. तर म्हणे ते अधिकारी सांगतील. आमचे अध्यक्ष हुशार होते, त्यांनी पत्र लिहिलं अधिकाऱ्यांना, तुम्ही द्या. मग त्यांनी 2 माणसं दिले, ते आले, बसले, आम्ही तुम्हाला काय सांगून हात धरून शिकवून जा म्हणत होते ते. मग कसं सह्या मारल्या गेले घरी, म्हणून साहेब हे काही सांगूनच नाही राहिले. मग वाल्मीला प्रशिक्षण होता, तिथे आम्हाला निमंत्रण आलं. मी आणि माझे अध्यक्ष वाल्मीला आम्ही गेलो. वाल्मीला गेल्यावर तिथे कितीतरी लोकांचे भेट झाली. ती भेट झाल्यावर वाल्मीच्या प्रशिक्षणात जो शिक्षण देण्यात आला तो माझ्या मनाला पटला. आणि तो पटल्यामुळे तिथून आम्ही आल्यावर आम्ही आमच्या संस्थेमार्फत आमच्या इटियाडोवर 55 पाणी वापर संस्था होते. तर म्हणे हे अधिकारी म्हणजे हँडवर्कच करत नाही संस्था, तर मग काय करायचं, आता चुपचाप बसावायचा का. तर नाही, मग काय करायचा, तर सगळ्या जेवढ्या पाणी वापर आमच्या संस्था आहेत सगळ्यांना मी स्वतः त्यांच्या पाणी वापर संस्थेमध्ये 55 लोकांना पत्र लिहून नेऊन दिलो का आपल्याला संघटित व्हायचं आहे एका ठिकाणी, आणि संघटन करून त्या पाणी वापर संस्थाचे चर्चासत्र घेतले आणि पाणी वापर संस्था निर्माण केल्या. आणि सर्व संस्था त्यांनी हँडवर्क केल्या. आणि हँडवर्क केल्यामुळे सगळ्या आपल्या पाणी वापर संस्था जागृत झाल्या. त्याच्यामुळे पाणी वापर संस्था कामाला लागल्या. तर आपला मुख्य उद्देश आहे पाणी वापर संस्था सक्षमीकरण.
सुयोग्य संचालक मंडळ, आपला जो संचालक मंडळ आहे तो सुयोग्य पाहिजे. मला सुरुवातीपासून चांगला संचालक मंडळ मिळाला, त्याच्यामुळे मी सक्सेस झालो. पाणी वापर संस्थेचा कार्यालय, त्याच्यापूर्वी आपण 2 खुर्च्या घेऊन अध्यक्षाच्या घरीच कार्यक्रम टाकला. नंतर ते कार्यक्रम सुरू झाला. आपल्याला नकाशा, कार्यालयाकडून नकाशा घ्यायचा, पटवाराकडून अर्ज देऊन 7/12 घ्यायचा. 7/12 भेटला, नकाशा भेटला म्हणजे आपण सगळ्याच्या जमिनी आपल्याजवळ माहिती होतं. त्याच्यामुळे आपल्या सगळ्याच्या जमिनी माहिती राहतात. तो झाला का पानसाला वसुलीला आपण सुरुवात करू शकतो. आता पानसाला वसुली म्हणला का हा मुख्य उद्देश राहते. लोक पानसाला वसुली देत नाही, मग कसा करायचा? तर त्याच्यासाठी मी घाई सांगत आहो का सगळ्याची वेळ झालेली आहे म्हणून. पानसाला वसुलीसाठी 5 भाऊ आहेत. तो मग त्याच्या हिशोब जमीन आहे, त्याच्या हिशोब जमीन आहे, तो पैसे नाही तर मी एकटाच देऊ का? मग मी काय केलो, ठीक आहे, किती भाऊ आहे तुम्ही? 5. जागा किती काय? 5 एकर. एका एकर किती येते त्या हिशोबानं त्याचे वेगवेगळे खाते, खाता नंबर 1 अ ब क ड असे त्याचे खाते बनवून दिलो. सगळ्यांनी पैसे भरले. आताही सगळे पैसे भरत आहेत. संस्थेचा QR कोड घेतला, त्याच्यामुळे पानसाला वसुली जमा झाली. ज्या शेतकऱ्याच्या घरी मी जर पानसाला वसुलीला गेलो, तिथे जर पाहुणे असतील, मी परत वापस येतो, त्याच्या घरी पैशाला जात नाही. कारण शेतकऱ्याचा आदर करावा असं माझे मत आहे. शेतकरी आवर्जून पैसे देतात, काही आता 1-2 असतात ते देत नाही आहे. पण आपल्याला पाणी वापर संस्था जर सक्षम करायची आहे तर मेहनत आपल्याला घ्यावं लागेल. तुम्ही सगळे सक्षमच आहात, पण गोष्ट कशी आहे, त्याच्यात बळ पाहिजे. आता बळ म्हणजे कसा? ताकद. तुम्हाला सांगतो, रामायणाचा प्रसंग आहे, सगळ्याला माहीत आहे. लंका ओलांडायची होती, सगळ्याची मीटिंग भरली का लंक्याला जायचं आहे तर समुद्र कोण ओलांडे, कोणाची ताकद नाही आहे. जामवंत होता, त्यांनी ठरवलं का मी जाऊ शकतो पण मी वापस येऊ शकत नाही. तेव्हा जामवंतांनी, बुजुर्ग होते, त्यांनी एक असा सुझाव दिला का जे हनुमंत आहे हे हनुमंत जाऊ शकतात. आणि मग त्याच्यातली शक्ती जागृत केला. त्याच्यातली शक्ती जागृत झाल्याबरोबर हनुमंताला स्फुरण चढला. जसं आपण 15 ऑगस्टच्या दिवशी ज्यावेळेस झेंडावंदनाला जातो तर आपल्या मनात कसा देशभक्तीबद्दल आपल्या मनात प्रेम राहते, तशी जर पाणी वापर संस्थेबद्दल आपल्या मनात जर तळमळ असेल, माझी संस्था, तर मी निश्चित सांगतो का आपल्या संस्था यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मी पाणी वापर संस्था यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतलो. जे लोक गेट खोलून टाकतात त्याला लॉक सिस्टीम लावली. लॉक लावल्यामुळे कोणीच पाणी उघडत नाही. टेलपर्यंत सगळे लोक पाण्यासाठी माझ्याच घरी येतात, अध्यक्षाच्या घरी जात नाही आहे. तुम्ही आमच्याकडून पैसे घेता, आम्हाला पैसे पाहिजे, पाणी पाहिजे. ठीक आहे, मी एवढे पैसे जमा केलो. 10 लाख रुपये म्हणजे शाखा या अधिकाऱ्यांना ॲडव्हान्स भरले. 10 लाख रुपये. तर 10 लाख रुपये ॲडव्हान्स भरले तर त्याचा मला त्याचे सवलत भेटतं, सूट तेही मिळाली. तर त्याच्यामुळे मी यशस्वी झालो. आज माझ्या संस्थेला अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2ऱ्या नंबरचा मिळालेला आहे. मी समाधानी आहे. मी म्हणजे मला पुरस्कार भेटेल म्हणून काम करत नाही आहे. मी काही आशा ठेवून काम करत नाही आहे. पण काम हा आपण करत राहू, तेव्हाच आपण सक्सेस होऊ. पण याच्यात माझी अशी विनंती आहे, अध्यक्ष आणि संचालक मंडळ हा सुव्यवस्थित असावा. कारण ते नुसता मला अध्यक्ष म्हणून आम्ही खुर्चीवर बसतो आणि मग काम काहीच नाही, तर फक्त मीटिंग पुरता यायचा ना जायचा असे लोक असतात. तर तो तसा चुकीचा आहे तो. म्हणून प्रत्येकाने माझी संस्था, जसं देशमुख साहेबांनी सांगितलं, आपलेपणाची भावना पाहिजे. आपलेपणाची जर भावना असली तर निश्चित माणूस सक्सेस होते. तर सगळ्यांना माझी विनंती आहे, ह्या सक्सेस होण्यासाठी, पाणी वापर संस्था चालवण्यासाठी स्वतः आपण काळजी घ्यायची. माझी संस्था आहे, मी माझी संस्था सक्षम करीन
जसा लोकमान्य टिळकांनी तो एक वाक्य बोलले होते ते का मी स्वराज्यासाठी झटीन असा काहीतरी होता तो माझ्या लक्षात नाही येत. हा, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच. तशा प्रकारे आपण आपले पाणी वापर माझी पाणी वापर संस्था सक्षम करीन असं निश्चितच करू आणि आपल्या गोसेखुर्दच्या सगळ्या पाणी वापर संस्था या कार्यान्वित करू असे एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. कारण सगळ्याची वेळ झालेली आहे. धन्यवाद.